नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरी लाईफ. तर मंडळी, राशन कार्ड धारकांसाठी आहे महत्त्वाची बातमी. तर बातमी कोणती आहे तर ते तुम्हाला थंबनेलून कळलंच असेल की 15 फेब्रुवारी नंतर या नागरिकांना मिळणार नाही राशनचा फायदा. म्हणजे बघा, 15 फेब्रुवारी नंतर राशन मिळणार नाही, तर तुम्हाला मिळणार की नाही मिळणार जाणून घ्या, कारण की हे राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे. तर अपडेटचं कारण एकच की खूप सारे नागरिक यांना याच्यावर लक्ष देत नाही आहे की बा आम्हाला भेटूनच जाणार. पण सरकारने तर आणखी नवीन काही रूल्स काढलेले आहे, त्याबाबतची पण अपडेट तुम्हाला असायलाच हवी. तर चला मंडळी, याबाबत मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते. पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने अशीच एक योजना राबवलेली आहे. या योजनेत नागरिकांना स्वस्त दरात राशन दिले जाते. त्यासाठी त्यांना राशन कार्ड देखील दिले जाते. नॅशनल फूड सिक्युरिटी अंतर्गत राशन कार्ड देण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमीत कमी दरामध्ये दिलेल्या जातात. देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. कोट्यवधी लोक या योजनेचा लाभ घेतात. या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात राशन मिळणार नाही आहे. केंद्र सरकारने राशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन जारी केलेल्या आहेत. या योजनेत आता 15 फेब्रुवारी नंतर या राशन कार्ड धारकांना लाभ मिळणार नाही आहे. केंद्र सरकारने राशन कार्ड धारकांसाठी ई-KYC करणे अनिवार्य केले होते. त्यामुळे ज्या लोकांनी ई-KYC केली नाही त्यांना राशन मिळणार नाही. त्यामुळे राशन कार्ड धारकांना ई-KYC करणे अत्यंत आवश्यक होणार आहे. म्हणजे तुम्ही 15 तारखेच्या अगोदर राशनची ई-KYC केली नाही तर तुम्हाला राशनचा लाभ मिळणार नाही आहे. ई-KYC केल्यामुळे बनावट राशन कार्ड लोकांकडे आहेत याची माहिती मिळते. त्यामुळे त्याचे राशन कार्ड रद्द होते. त्यामुळे ई-KYC केले नसेल तर लगेच जाऊन ई-KYC करा. तुम्ही तुमच्या घराजवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई-KYC करू शकता. तुम्ही ऑनलाईन देखील ई-KYC करू शकता. आता सरकारने तुमच्यासाठी आणखी एक नवीन पर्याय काढलेला आहे. जर तुमचं अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई-KYC होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील ई-KYC करू शकता. ई-KYC म्हणजे काय ते तर तुम्हाला मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, पण चला थोडक्यात आणखी तुम्हाला सांगूनच देते. ई-KYC म्हणजे तुमची माहिती पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यासाठी ई-KYC करणे गरजेचं आहे. तुमची अपडेट कागदपत्र सादर करणे म्हणजेच गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांची माहिती जमा करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य ते राशन त्यांना दिले जाणार आहे. तर मंडळी, हीच मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही 15 फेब्रुवारी अगोदरच ई-KYC केली तरच तुम्हाला राशन मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला राशन मिळणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.